आजची जिजाऊ म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं. आजची जिजाऊ म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं. सकाळी सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आई वडिलांचा नमस्कार केल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. पण कधी मारलीच हात मदतीला, कधी मारलीच हात मदतीला शेजाऱ्यांनी तर कधीच धावून नाही जायचं. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं. शाळेतल्या मुलांसोबत कसं गट्टीने वागायचं, शाळेतल्या मुलांसोबत कसं गट्टीने वागायचं. भांडण नको, तंटा नको. डबा खाताना मात्र एकट्या एकट्यानं खायचा. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं. शाळेतल्या मुलींना आई बहिणीसारखं म्हणायचं, शाळेतल्या मुलांना आई बहिणीसारखं म्हणायचं. छेड तर कधीच कर नको त्यांची. पण कधी आलाच प्रसंग त्यांच्यावर तर 4 हात लावून पळायचं. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं. शाळेच्या सहलीला जाताना सीटच्या मधल्या सीटवर बसायचं, गाडीच्या मधल्या सीटवर बसायचं. गाडी पुढून ठोकली, गाडी मागून ठोकली, तुला काहीच नाही व्हायचं. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं. देशासाठी मरशील तर जगशील, देशासाठी मरशील तर जगशील. पण थंडी नको तुला वाजायला म्हणून 26 जानेवारीला मुद्दाम उशिरानं शाळेत जायचं. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं. पक्ष्यांवर वेळेंवर खूप खूप प्रेम करायचं, पक्ष्यांवर वेळेंवर खूप खूप प्रेम करायचं. बागेतील फुलपाखरांसारखं पगडायचं. पण सर्दी नको तुला व्हायला, पण सर्दी नको तुला व्हायला म्हणून उशिरानं 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 पावसात भिजायचं. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचं, शिवाजी व्हायचं. अरे एवढं सारं करून भी बाळ शिवाजी झालाच नाही, एवढं सारं करून भी बाळ शिवाजी झालाच नाही. कारण त्याच्या आईला जिजाई आणि त्याच्या बापाला शहाजी होताच आले नाही.